मॅचला इथून सुरुवात होते. आपण पाहता एकीकडे जे.के. शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सोमजाई गुंडगे या दोन टीम दरम्यान सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहताय. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याचा डिसिजन जे.के. शेलू टीमचा. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय गणेश, नॉन स्ट्राईक एंडवरती साई, गोलंदाजी ट्रॅकवरती आदर्श मोहिते. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं बॉलला काढलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. परंतु त्यांना रिटर्न परतावा लागेल, कारण की गणेश पोहोचलेच नव्हते. दुसरी धाव कंप्लीट झालीच नव्हती, त्यामुळे त्यांना परतावा लागत आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 6. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे.के. शेलू टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या सत्राला खऱ्या अर्थानं दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली. दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहताय. एक्सेल टीम खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचली आहे. त्यांचा अगेन्स्ट कोणती टीम यातून मात्र त्यांच्या समोर संघर्ष करेल यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण लढाई. इथे फटका फसलाय आणि फलंदाज देखील इथे मात्र फसतोय. गणेश इथून बाद. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथून आपण पाहताय पंच कोणताही डिसिजन देत नाहीये, म्हणजे डॉट बॉल आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. डॉट बॉलने कोणतीही धाव फलकावरती येणार नाहीये. इथून आपण पाहायला गेलं तर धाव फलकावरती 6 पाहायला मिळतात. आदर्श मोहितेनं विकेट मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा डॉट बॉल इथून फेकायला सुरुवात केली आहे. अगदी आपण पाहताय राजू तरे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती टीमचा कॅप्टन आलाय. हलक्या हाताने कट करायचं होतं, परंतु बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. इथे कटरचा वापर केला. बाउन्सर अगदी आपण पाहताय उचली घेणारे चेंडू इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतात आदर्श मोहितेच्या माध्यमातून. या विकेट वरती अगदी पाहायला गेलं ना संदीप सर, तर अगदी आज पाऊस पडला, परंतु जी मेहनत घेतली अगदी आपण पाहताय कुरमबाई नजे आणि त्याचनंतर बबलू दादा नजे यांनी या विकेटसाठी अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा जशी होती तशीच विकेट आपल्याला पाहायला मिळते. पाठीमाग अगदी आपण पाहताय हा फटका बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. राजू तरीच्या बाटमधून आलाय चौकार. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 10 पाहायला मिळतात. 1 बाद 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जे.के. शेलू टीमची बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा डिसिजन घेतला आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय 10 धावा पाहायला मिळतात. एक विकेट जे महत्वपूर्ण आपण पाहताय. गणेश इथून बाद झाला, परंतु साही
आणि त्याच्या साथीनं आपण पाहता टीमचा कॅप्टन राजू तरे आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. बाबू दुरी आलाय गोलंदाजीसाठी. इथे पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, एकच धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेनिशीर 11 धाबा इथून पाहायला मिळतील. अगदी 6 चेंडू प्रतीक्षा केली होती साई मसनेनं स्ट्राईकवरती येण्यासाठी, परंतु स्ट्राईकवरती आल्यानंतर बाबू दुरीला या ठिकाणी सन्मान दिला. समोर सरळ बॅटनं हा फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर एक धाव फलकाबद्दी वैयक्तिक देखील ऍड केल्यानंतर धाव फलकाबद्दी आल्या. त्या 11 धाव फलकाबद्दी पाहत आहे बाबू दुरी पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. फुलटॉस बॉल. इथे चुकीचा बॉल डिलिव्हर्ड झालाय का? कारण की ज्या बेली बॉल डिलिव्हर्ड झाला त्याच बेली बाबू दुरीने डोक्याला हात लावलाय. यस, पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. वेस्ट साईड कमरेपेक्षा जास्त उंच हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती अगदी आपण पाहता एक सिंगल धाव देखील पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. या 2 धावा अतिरिक्त धाव फलकाबद्दी ऍड होतील. 13 धावा धाव फलकाबद्दी. क्रिकेटच्या पटलावरती एखादी चुकी जो मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी हवी असते ना, ती चुकी इथे घडले का बाबूदुरीकडनं हे पाहावं लागेल. परंतु इथे चांगली फिल्डिंग आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग मध्ये. इथे छपलाई दाखवली जाते. बॉल बॅटलाच ब्रश झाला होता असं वाटलं होतं. वेगानं पाठीमागे निघेल. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया, त्यांना बॉलला स्टॉप केलं आणि फक्त एकच धाव फ्रीडच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आल्यानंतर 14 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात इथून जे के शेल्लो टीमच्या. यावेळी पाठीमागच्या दिशेनं जो स्ट्रॉंग झोन आहे राजू तरेचा आपण पाहताय, त्याच रिजन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाबा बनवत असतो आणि पुनश्च एकदा चौकार बाबू धुरेच्या विरोधामध्ये मारलेला हा फटका 4 धाबा. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावा धाव फलकामध्ये आपण पाहू शकता 20 धावा धाव फलकामध्ये. बॉल किती आले सर? शेवटचा बॉल 4 बॉल झाले 4. बॉल या बिली अगदी आपण पाहतोय थोडासा मागे टाकला, लाईन थोडीशी मागे ठेवली आणि त्यानंतर हा बॉल डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा प्रतीक्षानंतर खऱ्या अर्थानं बाबू दुरीचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावा धाव फलकाबद्दी 20 इथून जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई मसने यांच्या षटकार हॅट्रिक साठी किशोरजी मोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या बॅटिंग करत असताना जे के शेलूच्या 20 प्रति ओव्हर अगदी आपण पाहताय 10ची सरासरी, परंतु आदर्श मोरेने एक विकेट मिळवली होती. आकाश दुरीला उर्फ बाबू दुरीला इथे विकेट मिळाली नाही, परंतु 10 धाबा त्याने देखील दिल्यात. 2 षटकांमध्ये 20 धाबा धाव फलकाबद्दी पाहायला मिळतात. राजू तरे आणि त्याच्या साथीनं साई मसने हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आता पुनश्च एकदा तिसऱ्या षटकासाठी आपल्याला राजू तरे पाहायला मिळतील, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय गणेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील. सोमजाई श्री 11 सोमजाई गुंडगे टीम कडनं आपण पाहताय या ठिकाणी.
फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केल्या बॉलला. बॉल चालला डाऊन द ग्राउंड, सीमा पार. कॅप्टन चले सीनातान, राजू तरेनं ठोकलाय भव्य षटकार. राजू तरेच्या बाट मधून सेट झाला मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय सेट होऊन मात्र मोठी फटके त्याच्या बाट मधून पाहायला मिळतात. दरम्यान पंच इथून सांगतात एक्स्ट्राचा बॉल, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 27 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. डिफेन्सिव्ह पद्धतीने हा फटका स्केअर केला, ड्राईव्ह केला पॉइंट क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहताय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रणय पाहायला मिळाला. एक धाव इथून कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात 28. अगदी समजदारीनं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहताय एखादा मोठा फटका प्रति षटकामध्ये, त्यानंतर सिंगल डबल. बॉल मात्र आता वेस्ट घालवायचे नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय एकन दुहेरी धाव नक्कीच कंप्लीट करायची आहे. इथून चांगला बॉल होता परंतु यष्टीरक्षकानं बॉल सोडल्यानंतर एक धाव इथून जरूर पाहायला मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. 29 धावा धावफलकावरती या बाईची एक धाव धावफलकामध्ये जोडल्यानंतर खऱ्या अर्थानं एक षटकार आल्यानंतर गणेश मोरे देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात करतोय. परंतु आता यष्टीरक्षकानं हा बॉल सोडल्यानंतर एक मोफतची धाव बोनसच्या स्वरूपामध्ये धाव धावफलकामध्ये आली आहे. परंतु राजू तरे स्ट्रायकिंग एंड वरती आला, पाठीमागे खेळला, पाठीमागे पेटन शॉट आहे, फेवरेट स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, राजू तरेने ठोकलाय आणखीन एक चौकार. इथे देखील आपण पाहताय संधी होती परंतु आपण पाहताय क्षेत्ररक्षक पूर्णपणे गोलंदाजापर्यंत आले, त्यानंतर फेकी झाली. रॉकेट थ्रोची गरज होती. वेगानं फ्लॅट थ्रो झाला असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला जरूर मिळालं असतं, कारण की राजू तरेची विकेट फार महत्वाची होती. अशा वेळी एखादी एक्स्ट्रा रन जरी आली असती ना तरी जास्त काही नुकसान झालं नसतं टीमचं, परंतु विकेट आली असती तर मात्र. इथे शॉर्ट बॉल होता, फिरवलाय बॉलला, तनय आलाय, बॉल खाली, चुकी झाली आहे. बॉल आता तो निसटला सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. होऊ शकता 38 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. जे के शेलो टीमच्या माध्यमातून आपण पाहताय गणेश मोरेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवल्यात त्या साई मसने आणि त्याच्या साथी आपण टीमचा कॅप्टन राजू तरेनं 18 धावा तब्बल या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये तब्बल 18 आल्या. धावा धावफलकावरती 38, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज संकेतला आपण पाहू शकता. आता थोडीशी रणनीती आखली जाते. श्री 11
सोमजाई गुंडके टीम कडनं. आता संकेतला खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आणलाय, कारण की 3 ओव्हरमध्ये धाबा तब्बल 38 आल्यात. 10 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय राजू तरे. नियंत्रित फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहा ज्याच्या वेळी गरज आहे त्या वेळी मोठे फटके मारतोय आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल न स्ट्राईक रोटेशन गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचं काम. प्रत्येक बॉलवरती ज्यावेळी गोलंदाजाच्या विरोधामध्ये धाब येते ना त्यावेळी गोलंदाज चुकी करत असतो, कारण की त्याला एखादा डॉट बॉल फेकायचा असतो, त्याला विकेट मिळवायची असते आणि त्याच्यामध्ये साई मसने यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी किशोरजी मोरगे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय किशोरजी मोरगे जे लेजंड क्रिकेटर आहेत त्यांच्याकडनं साई मसने यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान हा डॉट बॉल साई मसने इथून खेळून काढतायत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकाबद्दी पाहायला मिळतात त्या 39. 39 धावा फलकाबद्दी, 1 बाद 39 धावा फलकामध्ये. गणेश लवकर परतले या धावसंख्ये पाहत आहे. इथे अगदी आपण पाहताय बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. किशोर मोरगे यांनी पारितोषिक लावलं आणि साई मसने यांनी त्या पारितोषिकाची अनाउन्समेंट झाल्यानंतर हा ठोकलाय भव्य दूरवरचा लांबलचक षटकार. बॉल आणण्यासाठी गेले होते, बॉल देखील घेऊन आले. एवढं प्रचंड प्रेम आहे साई मसनेवरती, फेवरेट प्लेयर आहे त्यांचा. हा KPL मध्ये सिक्सर किंग म्हणून 2 वेळा पारितोषिक घेतलंय ते किशोर मोरगे यांनी. परंतु इथे विकेट आली आहे साई मसने यांची. किशोर मोरगे म्हटल्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. अगदी आपण पाहताना संदीप सर, मी आणि राजेश सर अगदी आम्ही आईस्क्रीमच्या गाडीजवळ उभे होतो आणि त्यावेळी दैवली संघाची मॅच चालू होती. तेजस गायकवाडच्या विरोधामध्ये षटकार आला आणि त्यावेळी किशोर मोरगे त्या ठिकाणी उपस्थित झाले. किशोर मोरगे यांनी तेजस गायकवाडला एक कानमंत्र दिला की बॉल इथून थोडंसं स्लो टाक, आणि तो स्लो बॉल टाकल्यानंतर विकेट आली होती. एवढा प्रचंड अनुभव आहे. कोणता फलंदाज कोणत्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळेल, तो कशा प्रकारे आउट होईल, एवढा इतिहास खऱ्या अर्थानं किशोर मोरगे यांना माहिती आहे. त्यांनी साई मसनेवरती पारितोषिक लावलं. साई मसनेने देखील एक षटकार जरूर लगावला, परंतु दुसरा षटकार मारायचा होता. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा राहायची होती. त्या प्रयत्नामध्ये साई मसनेचा झेल आपण पाहताय आणि तो बाद झाला. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 45 धावा या फलकावरती. तनय शेलारने सोडलेला झेल कदाचित जिवारी लागलाय का, हा देखील आता प्रश्न सर्वांना उभा राहिलाय. कारण की तनय शेलार म्हटल्यानंतर अगदी आपण पाहता एक भिंत आहे श्री 11 सोमजाई गुंडके टीमची. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये यश लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती एक षटकार खाल्ल्यानंतर प्रत्युत्तर केलाय, विकेट त्यानं मिळवली आहे. इथे फिरून मारलाय शॉट, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाठीमागे गेलाय. अनिकेतनं हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक आदरा मिळतोय JK शेलू टीमला. फलंदाज बाद होतोय यश.
एकंदरीत धाव फलकामध्ये पाहायला मिळतील 45 आणि 46 धावसंख्येची आता गरज असेल टीम श्री 11 गुणगे टीमला. आणि पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं श्री 11 गुणगे टीमनं धावा देखील बनवलं होतं 5 षटकांमध्ये 46 आणि 47 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट. आता त्यांच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं 45 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये जे के शेलू टीमनं आणि 46 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते श्री 11 सोमजाई गुणगे टीम. पंचेचाळीस झालाय 46 हवा आहे 45 झालाय 46 बनवायचं आहे. बघा साई मसण्यासाठी किशोर मुरघे दैवली या संघाचा एक ऑलराऊंडर आज या ठिकाणी मॅचसाठी उपस्थित आहे. त्यांच्याकडून साईसाठी विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक लागलं गेलंय. धन्यवाद किशोर. तर जाऊया आपण मैदानाकडे. विजयासाठी आपण पाहतो 46 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू चेंडू होता त्याला फटकावला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये घेतली जाईल.
हलक्यात कट केले आणि त्या ठिकाणी पाहतो इथे चुकी केली होती, घातक ठरू शकतं इथे. चुकी केली जाईल, आपण पाहतो काय होतं काय नाही चेक केलं जाईल या ठिकाणी. आउट आहे आउट आहे. जरूर जरूर आपण पाहतो मैदानात ऑलरेडी तो कॉल होता, फक्त बॅट्समॅन पॉपिंग क्रीजमध्ये पोचला काय चेक केलं जायत होतं. ओके ओके ये आणि आता ये, इथून आतमध्ये आला का तू बाहेर यायला चालेल. दुर्दैवाची धावची त्याला ही धाव घ्यायची गरज होती का हा विचार असेल. एकदा पुन्हा दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि इथे पुन्हा एकदा घातक ठरलं गेलंय. ही धाव घेणं गरजेची होती का. इथे आकाश दुरीला माघारी परतावा लागेल. तीन चेंडू झाले तर 2 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 2 फलंदाज धावाच्या स्वरूपात माघारी परतलेत. अनिकेत आणि या चांगला चेंडू येते आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला तनय. साईचा हा चेंडू आपण पाहतो राऊंड ऑफ विकेट. चांगली गोलंदाजी आतावर पाहिली गेली साईकडून. चांगला फटका गॅपमधून चेंडू ढकलला गेलाय. डीप कव्हर रिझर्व मध्ये चेंडू होतोच सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला या इनिंगचा पहिला चौकार. खेळाडू
एक्सेल संघाचे आराम करतात, पण पाठीराखे आहेत ना ते मॅच पाहण्यामध्ये पूर्णपणे दंग आहेत. पुढचा चेंडू साईचा, फुलेंचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण कव्हर रिझन मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय. अफलातून शतरक्षण, पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. आपण पाहतो विजयासाठी 46 धावांची गरज होती, आता 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. प्रति षटक 13 धावांची गरज असेल ती श्री 11 समजाई गुणगे संघाला. तो गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी यशचा पहिला चेंडू अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. समोरून चेंडू औसले घेतले आपण पाहतोय. स्मार्ट डिलिव्हरी पाहिला गेला, परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहतोय. संकेत आश्चर्यचकित झाला का चेंडू ज्या पद्धतीने पडला आणि अचानक चेंडूने उचले घेऊन स्मार्ट डिलिव्हरी या ठिकाणी रूपांतर झाली. यश छोटा पॅकेट बडा धमाका शिलू संघाचा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दूरवर फेकला चेंडू, व्हाईट लाईनच्या खूपच दूर, पण त्यांनी सांगितलं वाईट चेंडू, खराब चेंडू या ठिकाणी पकडला जाईल. तो संख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 38 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला फटका डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये क्रॅकिंग शॉट, आउटफील्ड आहे फास्ट, चेंडू जातो सीमारेषेजवळ, लगत चेंडू होणार फरार, रस मिळती 4. इथे आला चौकार. सुरेख आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी, कमबॅक करायचं, कारण धावाचा पाठलाग करायचं तर योगेश कुठेतरी प्रत्येक खेळाडूला इथं चांगली कव्हर. डिबेक्स टाकावा रिझर्व मधून चेंडू काढला, डिबेक्स टाकावरला चेंडू होणार फरार. आणखीन एक बेहतरीन दणका संकेतच्या बॅट मधून आलाय, हा सुंदर चौकार. शेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा, 16 या आकड्यावरती अजूनही 30 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा प्रगतीपथावरती आहे. 24 चेंडूचा खेळ. चांगली फटकेबाजी, चांगली फटके म्हटले जाईल त्या ठिकाणी. एक सुंदर फटकेबाजी. असं वातावरण पाहिलं गेलं जणू का नोव्हेंबर आला का. हा पाऊस संपल्यानंतर आपण पाहतो, पावसाळा संपल्यानंतर जो गारवा जातो तो गारवा आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये, साई त्या ठिकाणी पोहोचणार का, नाही पोहोचू शकला, त्याच्याही डोक्यावरून पार होतो चेंडू, जाऊन पोहोचला सीमारेखे पलीकडे, रस मिळती 6. इथे आला षटकार. संख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 46 धावांचं लक्ष होतं, 22 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती आहेत, अजून 24 धावांची गरज. दूरवर होता, शपळून घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला,
डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे आपण पाहिला गेला ओमकार मागच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं पॉईंट रिझर्वमध्ये झेल घेण्यात असताना इंजर्ड झाला कृष्णा. अफलातून फटका पुन्हा एकदा चांगला फलंदाजी या ठिकाणी पाहतोय. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. 23 धावा म्हणजे 12 चेंडूमध्ये 23 धावा आपण पाहतोय. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती निलेश असलेला आपण पाहतोय. स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला तनय. 12 चेंडू आणि या विजयासाठी 23 धावा बनवायच्या आहेत. इथे पाहतो लॉंगॉन झोन मध्ये अक्षरशः आपण पाहतो आमचे दामदचे प्रेक्षक आहेत. कारण आधी आपण पाहिलं गेलं नाही सर्व लेदरचे प्लेयर आहेत. हे जे आवाज निघतात ना हे लेदरचे प्लेयर. आणि लेदर क्रिकेट खेळत असताना हे वारंवार आवाज आपण नेहमी पाहतोय. आणि आदर्श याचा गोड आवाज आपण पाहतो त्या ठिकाणी पेव्हलियन मधून. कधी कावला बसेल आणि फांदी तुटेल सांगता येत नाहीये. निलेश गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. समोर तनेसाठी हा पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू फिरकीचा झाला या ठिकाणी विनलं गेलंय. निलेश आपलातून 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 तडावड आवाज आपल्याला पाहायला भेटतोय. क्रिकेटचं माझं सौंदर्य आपण पाहतोय. दोन्ही साईडनी ढोलकी वाजवायला धम 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 धम. गोलंदाज निलेश त्यासाठी पुढचा चेंडू आपण पाहतोय. राऊंड विकेट. फुल लेन चेंडू फुलटा चेंडू आपण पाहिला गेलं शतरक्षक त्या ठिकाणी इथे चुकी शतरक्षक जरूर झाले आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी पाहतोय. 2 धावा. नऊ चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. निलेशचा महत्वपूर्ण चेंडू. स्लोवार गती परिवर्तन केले या ठिकाणी. खूपच बाहेर चेंडू. पंचांनी सांगितलं वाईट चेंडू दंडत्व कारवाई. पंचांचे हात समांतर. धावसंख्या घेतली जाईल स्कोर कार्ड वरती अवांतर. एका धाब्याने पुन्हा एकदा स्कोर कार्ड आपण बघतो अग्रेस होतो. 9 चेंडू आणि आता 19 धावेची गरज. महत्वपूर्ण 3 चेंडू असतील निलेशचे. तनयसाठी हा पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. फुलटा चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारचा आपण बंबल त्या ठिकाणी पाहिलं नाहीये. फलंदाज बाद. झटका त्या ठिकाणी होता. शतरक्षक रायता एक्सप्रेस राजू तरे संघाचा कर्णधार त्या ठिकाणी सज्ज होता. फ्लातून झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय.
इथे चांगला चेंडू आपण पाहतो डिफेक्सच्या कव्हर इथमध्ये साई मस्त त्या ठिकाणी आहेत रॅपिड थ्रो आपण या ठिकाणी साईचा पाहिला गेला इथे चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे का नॉट आउट आहे पण त्यांची धमाल झाली काय घडले काय बिघडले जरूर पाहिलं जाईल चेक केलं जाते या ठिकाणी नॉट आउट आहे जरूर आपण पाहतोय 7 चेंडू आणि 17 धावांचे आज गॉगल नाही माझी कारण त्याच्यामुळे मला एवढा दिसतच नाहीये कारण त्याच्यामुळे आज डिसिजन देताना स्कोर कार्ड दिसत नाही नितेश तरी मला स्कोर कार्ड सांगतो कारण चष्मा माझा राहिलाच
चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. शतरक्षक त्या ठिकाणी फंबल पाहतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव करता प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. ओव्हर झाली. शेवट 7 चेंडू सांगितले होते ना दादा मध्ये, एक चेंडू खराब झाला म्हणजे आपण 7 चेंडू उरले ना. तर जाऊया, आपण पाहतोय स्कोर कार्ड पाहिला गेला. नितेश तरे आम्हाला सांगतील 31 धावा झालेत. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. तर 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जय कोलंबो माता शिरू संघाकडून. यश आपण पाहतोय गणेश डांगरेला आपण पाहतोय. सहा चेंडू 15 धावांची गरज. पहिला चेंडू वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 6 चेंडू आता 14 धावांची गरज. अटीतटीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. प्रतिष्ठा करत असताना प्रयत्न आणि आयुष्यात करण्यात जात आहे. आयुष्यामध्ये यश पाहिजे तर प्रयत्न प्रतिष्ठा करणं गरजेचं आहे. इथे डॉट चेंडू कमबॅक करत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय वाईट होता. त्यानंतर सेकंड बॉल आपण पाहिला गेला. शफल झाला, सेकंड लाईन पकडली जाईल. गणेशने सांगितलं बरोबर आहे. इथे हा डॉट चेंडू. 5 चेंडू आता 14 धावांची गरज आहे. चार चेंडू 14 धावा. संकेत आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय गणेश जोडी मैदानावरती आहे. 4 चेंडू 14 धावा 4 चेंडू. एक निर्धार चेंडू खूप घातक ठरू शकतो. आणि इथे चुकी आहे. एसटीच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे. जरूर या ठिकाणी पाहतो, चेक केलं जाईल. ओके, कोणीच काय बोलू नका. ते आहेत ना, चेक करतात ते. पाराव प्लेयरनी दोघंही शांत राहायचे. तर 3 धावा आहेत या ठिकाणी. एकदम चेक केलं दादा.
ओके 3 धावा आहेत आणि इथे पाहतोय ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का थोडंसं गोंधळ झाला ते तिथून नाही नाही बोलले आणि आम्हाला वाटलं तिथे चौकार बोललेत अविनाश तरे हा एक हाताला आला ना तुम्ही 2 हात आलाचे होते तुमचा एकच हात आला ना त्याच्यामुळे थोडं गोंधळ झालं ओके होतंय बाबू होतोय बाबू कारण चालतंय 3 धावा आपण पाहतोय गणेश माघारी परतलाय वाईट चेंडू इथेही आपण पाहतो खराब चेंडू आता उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे मॅच मध्ये ट्विस्ट आणि कालपासून पाहतोय शेवटचे मॅचेस असंच होतात काही शेवटच्या मॅचेस पाहिले गेल्यात 3 चेंडू 9 3 चेंडू 10 3 चेंडू 10 3 चेंडू 12 अशा धावा आपण पाहिल्या गेल्यात आणि ते 3 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय संख्येसाठी डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय दोन चेंडू आपण पाहतो शिल्लक आहे 2 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 10 धावेची गरज आहे 10 धावा 2 चेंडू दोन चेंडू आणि 10 धावेची गरज गणेश डांगरे विपक्ष संकेत अशी मॅच येऊन ठेपले इथे भारताला चेंडू छेडछाडी केली बॅटची कडा फलंदाज बाद आता दूरवरचा चेंडू होता चान्स दिली होती गोलंदाजांनी हा जर चेंडू सोडला असता अतिरिक्त धाव जरूर भेटली असती इथे विकेटचं पतन आपण पाहत होता येणार एक चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज पाच धाब्यांनी पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी श्री 11 समुदाय गुणगी संघ चांगला खेळ चालू होता आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय ब्रदर चषक मध्ये जे करून आता शेलू संघ